Hello students, this is Dharti, your educator. Welcome you all on the platform of Global Online Classes. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पर्सेंटेज टॉपिक बघणार आहोत महाराष्ट्र MBA CET 2025 या एक्झामसाठी. विद्यार्थी मित्रांनो, जसं की तुम्हाला माहिती आहे, महाराष्ट्र MBA CET ही एक्झाम टोटल 4 सेक्शनमध्ये डिवाइड केले आहे. त्यामधला एक सेक्शन आहे तो म्हणजे क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड. तर विद्यार्थी मित्रांनो, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडमध्ये एक टॉपिक आहे तो म्हणजे पर्सेंटेज. त्याबद्दल आपण आज डिटेलमध्ये स्टडी करणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, आता जे स्टुडंट्स आपल्या चॅनलवरती नवीन आहेत त्यांच्यासाठी मी सांगू इच्छिते, जर तुम्ही महाराष्ट्र MBA CET एक्झाम 2025 या एक्झामसाठी प्रिपरेशन करत असाल तर तुमच्या प्रिपरेशनसाठी आम्ही एक कम्प्लीट कोर्स घेऊन आलो आहोत. त्यामध्ये तुम्हाला लाईव्ह व्हिडिओ लेक्चर्स मिळतील, ज्यामध्ये तुम्हाला तुमचे डाऊट्स लाईव्ह सॉल्व्ह होतील. रेकॉर्डेड लेक्चर्स मिळतील. जर इन केस तुमचे लाईव्ह लेक्चर मिस झाले तर ते रेकॉर्डेड लेक्चर तुम्ही परत पाहू शकाल. त्यासोबतच 50+ फुल सिलेबस टेस्ट सिरीज मिळेल. त्यासोबतच 2000+ MCQ क्वेश्चन बँक मिळेल आणि फुल सिलेबस नोट्स देखील मिळते. पहा विद्यार्थी मित्रांनो, या सर्व गोष्टी तुम्हाला एकाच कोर्समध्ये अवेलेबल करून देण्यात आल्या आहेत. अजून काही कोर्सबद्दल माहिती हवी असेल किंवा कुठल्याही प्रकारचे डाऊट्स असतील तर मी स्क्रीनवरती नंबर दिले आहेत, त्या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप थ्रू कॉन्टॅक्ट करू शकता. आता विद्यार्थी मित्रांनो, हा कोर्स ॲक्सेस कसा करायचा किंवा एनरोल कसा करायचा, तर त्यासाठी ग्लोबल ऑनलाईन ॲप्लिकेशन प्ले स्टोअरवरती जाऊन डाउनलोड करा. हे पहा, अशा आपल्या ॲपचा लोगो असेल. त्यानंतर ॲप ओपन करा. ॲप ओपन केल्यानंतर असा एक इंटरफेस समोर येईल. पहा, इंटरफेसच्या डाउनवर्ड साईडला पहा स्टोअर असा आयकॉन असेल. स्टोअर आयकॉनवरती क्लिक करा. स्टोअर आयकॉनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला असं कोर्सेसचं पेज ओपन होईल. कोर्सेसच्या पेजच्या सर्च बॉक्समध्ये आता कुठला कोर्स पाहिजे आपल्याला, MBA CET असं टाईप करा. MBA CET टाईप केल्यानंतर तुम्हाला कोर्स दिसेल. त्यानंतर कोर्स ओपन करा आणि कोर्स एनरोल करा. एकदा का तुम्ही पूर्ण फीस पेड केली त्याच्यानंतर तुम्हाला कोर्स ॲक्सेस होईल. ओके, तर आता आजच्या टॉपिककडे वळूया, तो म्हणजे आहे पर्सेंटेज, ज्याला आपण मराठीमध्ये टक्केवारी असं म्हणतो. विद्यार्थी मित्रांनो, जसं की तुम्हाला माहिती आहे, पर्सेंटेज आता या व्हिडिओमध्ये आपण एकदम बेसिक टू ॲडव्हान्स येणार आहे. कारण काही स्टुडंट्स ज्यांना अजिबात काही गोष्टींचं नॉलेज नाही आहे त्या स्टुडंटसाठी देखील हा व्हिडिओ एकदम हेल्पफुल बनेल. ओके, त्यासाठी मी तर आपण सिम्बॉल पासून सुरुवात करूया. तर पर्सेंटेजचं सिम्बॉल आपल्याला माहिती आहे, हे असं असतं. पहा, मी स्क्रीनवरती दाखवलं. तर अरिथमेटिक हा जो टॉपिक असतो त्याचे 2 पार्ट असतात, पर्सेंटेज अँड रेशिओ प्रपोर्शन. तर विद्यार्थी मित्रांनो, MBA CET साठी हे दोन्ही टॉपिक तितकेच महत्त्वाचे आहेत. तर पर्सेंटेज जेवढा महत्त्वाचा आहे तेवढाच रेशिओ अँड प्रपोर्शन देखील तेवढाच महत्त्वाचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता तुम्हाला बेसिक नॉलेज तर असेल पर्सेंटेजचं, तर तुम्ही आता पाहू एक्झॅक्ट व्हॅल्यू काय असेल, 100 असेल और 1/100 असेल. थोडा विचार करा. काही जण म्हणतील 100 असेल, बरोबर. काही जण म्हणतील 1/100 असेल. तर करेक्ट आन्सर आहे 1/100. तर पर्सेंटेजची व्हॅल्यू येते 1/100. 100 नाही, सो 100 ही चुकीची आहे. समजलं? तर विद्यार्थी मित्रांनो, पर्सेंटेज आता हे बघा, कुठलीही वस्तू, कुठलीही गोष्ट किंवा कुठलीही व्हॅल्यू ही पूर्ण 100% असते. म्हणजे एखादा आपण ॲपल घेतला, सॉरी माझा ॲपलचं काही डायग्राम तेवढी व्यवस्थित नाही आली, बट समजून घ्या. तर हा ॲपल आहे, तर हा पूर्ण ॲपल काय आहे तर 100% आहे. या ॲपलचे 2 जर आपण पार्ट केले, हा एक आणि हा एक, तर हा काय झाला 50% झाला आणि हा काय झाला 50% झाला. तर या 2 50% मिळून किती पर्सेंट होतो तर 100%. आणि हे दोन्ही पार्ट जर एकत्र केले तर पूर्ण एक ॲपल तयार होतो, राईट. म्हणजे कुठलीही वस्तू, कुठलीही गोष्ट किंवा कुठलीही व्हॅल्यू ही 100% असते, बरोबर आहे. चला आता पुढे पाहू. सपोज आता आपण एक पिझ्झा घेतला, बरोबर आहे. आता बघा, तुम्ही 4 मित्र आहेत, पिझ्झा शॉपमध्ये गेलात, तिथे 4 मित्रांना एक एक पीस लागेल, बरोबर आहे. हा एक पीस एका मित्राने घेतला, हा एक पीस एका मित्राने,
हा एक पीस एका मित्राने, हा एक पीस एका मित्राने. म्हणजे 4 भाग. टोटल किती भाग आहेत? 1 2 3 आणि 4. म्हणजे प्रत्येक मित्राला किती भाग आला? एक एक भाग आला. बरोबर आहे. म्हणजे हे किती भाग आले? तर 4 भाग आहेत. म्हणजे 1/4 एका पिझ्झाचा 1/4 पार्ट हा प्रत्येक मित्राला आलाय. बरोबर आहे का? म्हणजे पहा, हा किती पर्सेंट असेल? तर 25% असेल. हा किती पार्ट असेल? तर 25%. हा किती पार्ट असेल? 25%. हा किती पार्ट असेल? 25%. म्हणजे 25% प्लस 25% प्लस 25% प्लस 25% इक्वल्स टू किती येतं? तर 100% येतं. बरोबर आहे का? ओके. म्हणजे हा पूर्ण पिझ्झा जो होता तो किती, एक वस्तू आहे किंवा एक गोष्ट समजा, तरी पूर्ण आधीच आपण सांगितलं होतं की एखादी वस्तू, एखादी गोष्ट किंवा एखादी व्हॅल्यू, कुठलीही व्हॅल्यू ही किती टक्के असते? तर 100% असते. म्हणजे हे सगळ्यांचं मिळून किती होत आहे? 100%च होत आहे. म्हणजे सगळ्यांचं मिळून एक पिझ्झा होतं. बरोबर आहे. ओके. आता आपण पुढे बोलूया. 10% ऑफ 50 kg. 10% ऑफ 50 kg. आता आपल्याला ट्रेडिशनल मेथड माहिती आहे. कसं करतो? 10%, पर्सेंटला काय करतो आपण? तर पर्सेंटला काय लिहितो? 1/100. ऑफच्या जागी असतं इंटू. कधीही लक्षात ठेवा, पर्सेंटेज मध्ये ऑफच्या जागी लिहायचं इंटू. ओके. आणि इंटू काय येतं? इथं 50 आहे. आता पहा विद्यार्थी मित्रांनो, पर्सेंटेजच्या जागी नेहमी 1/100 घ्यायचं आणि ऑफच्या जागी नेहमी मल्टिप्लिकेशनचं साईन घ्यायचं. बरोबर आहे. म्हणजे 10 इंटू 1/100 इंटू 50. आता हे बघा, 0 0 कॅन्सल, हा 0 इथे कॅन्सल झाला. म्हणजे किती आलं? 5 kg. कारण kg जसं तसं आलं. म्हणजे काय झालं? 10% ऑफ 50 kg किती आलं? तर 5 kg आलं. ही झाली ट्रेडिशनल मेथड, जी आपण खूप आधीपासून करत आलोय. बरोबर आहे. मी पुढे तुम्हाला ट्रिक्स वगैरे देखील सांगेल. किंवा अजून एक मेथड आहे सप्लिमेंटरी. 50 kg इक्वल्स टू किती आहे? आपल्याला माहिती आहे, एखादी वस्तू किंवा एखादी गोष्ट किंवा एखादी व्हॅल्यू ही किती असते? तर 100% असते. म्हणजे 50 kg किती असेल? तर 100% असेल. बरोबर आहे. तर आपल्याला विचारलंय 10% मध्ये किती येतील? मग आता आपण इथे काय करणार? क्रॉस मल्टिप्लिकेशन करणार. 5 इंटू 10 डिवायडेड बाय 100. 5 5 0 0 सॉरी कॅन्सल झाले. रिमेनिंग काय राहिलं? 5 kg. असं देखील आपण करतो. पण जर व्हॅल्यू थोडी कॉम्प्लिकेटेड असेल तर या गोष्टी करणं थोडं डिफिकल्ट जातं. बरोबर आहे. आता आपण इथे या 10%, 20%, 25% हे किती होते याची व्हॅल्यू, त्याचा रेशो आपण काढून घेऊ. आता 10% कसं काढायचं? तर 10 इंटू, आता पर्सेंटेजची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे, तर किती आहे? तर 1/100. बरोबर आहे. मग 10 इंटू 1/100 किती येतं? तर 0 0 कॅन्सल, 1/10. बरोबर आहे. नंतर 20% आहे. 20% म्हणजे 1/100 इक्वल्स टू 0 0 कॅन्सल, बेकबे बेतुनी बेपंच 10 सॉरी 1/5. 25 इंटू 1/100 इथे काय येतं? 25 1 जा 25, 25 4 जा, म्हणजे इथे काय येईल? 1/4. आता इथे बघा, 30 इंटू 1/100 इक्वल्स टू 0 0 कॅन्सल, म्हणजे काय येईल? 3/10. 40 इंटू 1/100. आता पहा इथे काय येईल? तर 0 0 कॅन्सल होईल. 2 2 जा 2 5 जा, म्हणजे 2/5. आता पहा, एक मिनिट. हा, आता पहा इथे काय? 50 इंटू 1/100 काय येईल? 0 0 कॅन्सल, 5 1 जा 5, 5 2 जा 10, म्हणजे काय येईल इथे? 1/2. नेक्स्ट आहे बघा, 60 इंटू 1/100 इक्वल्स टू काय? 0 0 कॅन्सल होईल,
2 1 जा 2 3 जा 2 5 जा म्हणजे 3/5. परत काय येईल 70 इंटू 1/100 इक्वल्स टू काय येईल 0 0 कॅन्सल झालं राईट म्हणजे 7/10. इथे 75 इंटू 75% किती येईल 1/100 इक्वल्स टू 25 3 जा 25 4 जा म्हणजे 3/4 आलं. मी सॉल्व करण्याच्या आधी तुम्ही सॉल्व करून ठेवा आणि नंतर आन्सर क्रॉस चेक करा फक्त. आता या ज्या व्हॅल्यू आहेत 10%, 10%, 20%, 25% याच्या व्हॅल्यू तुम्हाला याचा फ्रॅक्शन तुम्हाला लगेच माइंडमध्ये आला पाहिजे, म्हणजे तुम्हाला या गोष्टी लक्षात राहिल्या पाहिजे. आता इथे काय 80 इंटू 1/100 0 0 कॅन्सल 2 4 जा 2 5 जा इक्वल्स टू 4/5. 90 इंटू 1/100 0 0 कॅन्सल इक्वल्स टू 9/10. 95 इंटू 1/100 95% इक्वल. इथे काय येईल तर 5 1 जा 5 9 जा 5 2 जा 5 0 जा म्हणजे 19/20. आणि 100% म्हणजे आपल्याला माहिती आहे की 1 असते, तरी आपण कॅल्क्युलेट करू 1/100 इक्वल्स टू 100 कॅन्सल इक्वल्स टू 1 आणि 1% इक्वल्स टू we know that 1% equals to 1/100. ओके डन. एवढं समजलं. काही डाऊट्स असेल तर मला कमेंट थ्रू विचारा. नेक्स्ट आता हे पहा ट्रिक पाहूया आपण एक. आता आपल्याला माहिती आहे आता हे 10% ऑफ 920 लिटर हे आपण काढतो. कसं काढतो तर 10 इंटू 1/100 इंटू 920 बरोबर. मग 0 0 कॅन्सल करणार, हा 0 0 इथे कॅन्सल करणार इक्वल्स टू 92 आलं. हे जर सिंपल असेल तर ठीक आहे, म्हणजे ही ट्रिक आपण यूज करू शकतो. पण तेच इथं 135 और 2350 अशा जर व्हॅल्यू झाल्या तर ही ट्रेडिशनल जी आपली मेथड आहे जी आपण स्कूल टाइम पासून करत आलोय तर ती खूप अवघड जाईल. राईट आहे. 1 सेकंड. त्यामुळे आपण आता एक ट्रिक बघणार आहोत. जसं की आपल्याला माहिती आहे की 920 लिटर ही एक वस्तू आहे किंवा एक व्हॅल्यू समजा, एक गोष्ट समजा. तर आपल्याला माहिती आहे की कोणतीही वस्तू, कोणतीही व्हॅल्यू किंवा कोणतीही वस्तू, व्हॅल्यू, गोष्ट हे किती पर्सेंट असतं तर 100% असतं. राईट. मग आता काय करायचं, आता ट्रिक काय तर 100% वरून आपल्याला 10% वर यायला काय करावं लागेल, एक 0 कट करावं लागेल. 1 0 कट करावं लागेल. बरोबर आहे. मग इथे पण आता बघा 10% वर येण्यासाठी आपण एक व्हॅल्यू कट केली. कुठून राईट साइडून एक व्हॅल्यू कट केली. तर इथं कसं यायचं, आता जर आपल्याला 10% वर यायचंय तर इथून येताना जी व्हॅल्यू आहे ती तशीच्या तशी लिहून घ्यायची आणि राईट साइडून जाताना एका डिजिट नंतर आपण पॉइंट लावायचा. म्हणजे 920चं 10% किती असेल तर 92 येईल. ओके. आता जर आपण 10% वरून 1% वरती आलो, परत एक 0 कट केला तर इथे काय करायचं, आता अजून एक डिजिट मागे यायचं म्हणजे 9.20 अशी व्हॅल्यू होईल. बरोबर आहे. म्हणजे 920 लिटरचा 1% किती असेल तर 9.20 लिटर असेल. ओके. बघा इतकं सोपं असेल. म्हणजे फक्त पॉइंट, आता हे मी तुम्हाला थोडं मोठं करून सांगते का, कारण तुम्हाला एक्सप्लेनेशन द्यायचंय, मला तुम्हाला समजवायचंय. आता तुम्ही डायरेक्ट काय करू शकता, 10% करायचंय. आपल्याला माहिती ही किती आहे 100% आहे. 10% म्हणजे एका डिजिट नंतर 0 द्यायचा, म्हणजे याचा आन्सर काय येईल 92 लिटर. म्हणजे 10% ऑफ 92 लिटर इक्वल्स टू 92 लिटर. ओके. समजलं का.
ट्रिक नसेल समजली कमेंटमध्ये तुम्ही डाऊट विचारू शकता. आता पहा तेच इथे काय, आता आपल्याला इथे सगळंच करायचंय. 10%, 100%, 10%, 1% ऑफ ₹5200, 5200. आता आधी आपण ना ट्रेडिशनल मेथडने काढून घेऊ. ओके, आधी 5200चं 100% काढून घेऊ, म्हणजे इंटू 100, 1 to 1/100. तर मग 100 कॅन्सल, आलं 5200. परत आपल्याला काय काढायचं, 10% इंटू 10 इंटू 1/100. हे निघालं 10%, हे आधीचं निघालं 100%. आता हे बघा 0 कॅन्सल, 0 कॅन्सल. आता 552 इंटू 10 इक्वल्स टू काय येतं, तर 520. म्हणजे 5200चं 10% किती आलं, तर 520 आलं. परत आता काय करायचं, तर 1% करायचं, म्हणजे 5200 इंटू 1 इंटू 1/100. तर आता बघा 0 कॅन्सल झालंय, राहिलं काय, तर 52 रुपीज. म्हणजे 1%, 5200चा 1% किती असेल, तर 52 रुपीज असेल. बरोबर आहे. ओके, तर हे झालं ट्रेडिशनल मेथड, जी आपण आधीपासून स्कूल टाइम पासून करत आलोय. तर त्या आता इथे काय करू आपण, जी मी ट्रिक सांगितली आहे ना ती करू आपण. त्या ट्रिकने आधी तुम्ही सॉल्व्ह करून ट्राय करा, सॉल्व्ह करायचं ट्राय करा, त्याच्यानंतर मी सांगते. 1 मिनिट तिथे ट्राय करा, व्हिडिओ पॉज करा आणि सॉल्व्ह करायचं ट्राय करा. आता बघा आपण ट्रिकनी कसं जाऊ, 5200 रुपये हे किती असतात, तर 100% असतात. का, कारण आपण पाहिलं कुठलीही वस्तू, कुठलीही गोष्ट, कुठलीही व्हॅल्यू ही 100% असतात. ही गोष्ट लक्षातच ठेवा, ही विसरूच देऊ नका, मी प्रत्येक क्वेश्चन मध्ये सांगतेय. सो ही इम्पॉर्टंट आहे आणि विसरू नका देऊ. आता बघा आपल्याला 10% करायचंय, तर 10%ला काय करायचं, तर ही जी व्हॅल्यू आहे त्याला एका डिजिट लेफ्ट राईट साईडून एका डिजिट वरती 0 पॉइंट लावायचा जोडून. म्हणजे 5200 ही एक व्हॅल्यू आहे, तर कुठे 0 लावायचा, सॉरी पॉइंट लावायचा, तर एका 0 नंतर. म्हणजे 5200चा 10% किती, 520. आता आपण पाहायचं 1%, म्हणजे अजून एक 0 कमी, म्हणजे अजून एका डिजिट नंतर, एका 0 नंतर पॉइंट येणार 1, 2. म्हणजे कुठे येणार पॉइंट, तर इथे येणार. म्हणजे 5200 रुपीजचा 1% किती असेल, 52. बघा आपल्या ट्रिकने देखील 52 रुपीज आलाय आणि मेथडनी देखील 52 रुपीज आलाय. बरोबर आहे. आणि ही ट्रिक सगळ्यात सोपी आहे. सो या ट्रिकनी कधी केलं तरी तुम्हाला आन्सर करेक्ट येईल आणि लवकर फाइंड आउट करता येईल. आता सीईटी मध्ये आपल्याला माहिती आहे की एमसीक्यू क्वेश्चन असतात, आणि जेवढ्या जास्तीत जास्त लवकर आपण सॉल्व्ह करू तेवढं चांगलं असतं, कारण आपला टाइम सेव्ह होतो आणि जे हार्ड क्वेश्चन्स आहेत त्यांच्याकडे टाइम म्हणजे जास्त लक्ष देता येईल. तर नेक्स्ट क्वेश्चन बघू. आता पहा, 3, 4, 5, 6 दोन सेक्शन करून घेऊ आपण. एक ट्रेडिशनल मेथडनी करू आणि एक आपल्या ट्रिकनी करू. हा, तर आता ट्रिकनी कसं करायचं, आता आपल्याला 100% काढायचा आहे. कशाचा, 3, 4, 5, 6चा. तर 3, 4, 5, 6 इंटू 100 इंटू 1/100 इंटू 100 सॉरी. तर बघा 100 कॅन्सल झालं, तर किती आलं, 3456 रुपीज. म्हणजे 3456 रुपीजचा 100% किती असेल, 3456. परत आता काढू 10%, 3456 इंटू 10 इंटू 1/100. 0 कॅन्सल झालं आणि
3456 इंटू 1/10 किती येतं, तर 345.6 येतं. आता काढायचं 1%. 1% किती येतं, तर 3456 इंटू 1 इंटू 1/100 तर किती येतं, 34.56 रुपीज. आता काढू आपण ट्रिकने. तर ट्रिकने किती येतं, पाहू. 3456 ही एक काय व्हॅल्यू आहे, ती किती पर्सेंट असते, तर 100% असते. हे आपल्याला माहिती आहे, कारण मी लेक्चरच्या स्टार्टिंगला सांगितलं होतं की कुठलीही वस्तू, कुठलीही गोष्ट किंवा कुठलीही व्हॅल्यू ही पूर्ण 100% असते. तर आता आपल्याला जायचं 10% वरती, राईट. म्हणजे 10% वरती गेलो म्हणजे इथे तर किती डिजिट नंतर पॉईंट लावणार, तर एका डिजिट नंतर आपण पॉईंट लावणार. म्हणजे व्हॅल्यू किती झाली, 345.6. आता काय करायचंय आपल्याला, 1% वरती यायचंय. म्हणजे अजून एक झिरो कमी केला म्हणजे अजून एक पॉईंट कमी होईल, म्हणजे हा पॉईंट अजून एका डिजिटने शिफ्ट होईल. म्हणजे कुठे येईल पॉईंट, 34.56 वर असं होईल व्हॅल्यू. बरोबर. म्हणजे 3456 चं 1% असेल 34.56, 10% असेल 345.6 आणि 100% असेल 3456 रुपीज. ओके, समजलं? नसेल समजलं तर परत एकदा विचारा, कमेंटमध्ये विचारा, मी नेक्स्ट लेक्चरमध्ये परत एकदा सांगेन. आता पाहू आपण 51% ऑफ ₹340. आता बघा, ह्याच्यासाठी काय करायचं, 340 रुपीज हे किती पर्सेंट असतं आपल्याला माहिती आहे, 100% असतं. आणि 10% किती असतं, तर आपल्याला माहिती आहे 34.0. एका डिजिट नंतर 0 लावायचा. परत अजून काय काढायचं, तर 1% काढायचं. अजून पॉईंट एका डिजिटनी पुढे सरकेल, मागे सरकेल, म्हणजे 3.40 येईल. बरोबर आहे. या गोष्टी तर तुम्हाला सगळ्या क्लिअर झाल्या असतील, राईट. आता आपल्याला माहिती आहे 50% हे कसं लिहिता येईल, तर 10% इंटू 1% इक्वल्स टू 1 इक्वल इंटू 5 इक्वल्स टू किती येतं, तर 50% येतं. माहिती 10% काय आपल्याला माहिती आहे, 34 रुपीज आहे. म्हणजे इथे काय येईल, 34 रुपीज इंटू 5 इक्वल्स टू काय येईल, 5 चोक 20, 5 त्रिक 15 आणि 16 म्हणजे 160 रुपये. सॉरी, 5 चोक 20, 5 त्रिक 15 म्हणजे 170 रुपये. ओके, हे झालं 50%. आता 1% आपल्याला माहिती आहे, म्हणजे आता आणि 51%ला कसं लिहिता येईल, तर 50% प्लस 1% इक्वल्स टू काय येतं, तर 51%. 50% आपल्याला माहिती आहे 170 रुपीज, आपण आधीच काढली व्हॅल्यू, प्लस 1% ती पण काढली 3.40 इक्वल्स टू काय येईल, तर येईल 173.4 रुपीज. म्हणजे 51% ऑफ ₹450 इक्वल्स टू काय येईल, 173.4 रुपीज. बघा, इतकं सोपं आहे. जर आपण ट्रेडिशनल वेनी काढत गेलो असतो तर आपल्याला काय करावं लागलं असतं, तर 340 इंटू 51 इंटू 100 इंटू 1/100. आता हे 0 इथे कॅन्सल होईल, पण 2 चा आहे बघा, 2 1 जा 2, 2 7 जा 14, परत 17 इंटू 51 कॅल्क्युलेट करावं लागेल. आणि ही खूप लेंदी प्रोसेस होईल. आणि जर इन केस कॅल्क्युलेशन जर तुमचं मल्टिप्लिकेशन चुकत नाही, पण गडबडीत आपण चुकतो एक्झामच्या प्रेशरमुळे, सो तिथं जर चुकलं
तर तुमचं पूर्ण आन्सर रॉंग होईल. त्यासाठी आपण ही ट्रिक दिली. आणि एकतर ही खूप ही जी आपण ट्रेडिशनल वे आहे ती खूप टाइम कन्झ्युमिंग आहे. त्यामुळे आपण अशा ट्रिक यूज करू. आता काढायचं आपल्याला 29%. आता सांगा बरं. तर आपल्याला माहिती आहे 52 रुपीज हे किती पर्सेंट असतं, तर 100% असतं. 10% वरती आलो तर एक झिरो कमी होईल, बरोबर आहे. म्हणजे पॉईंट इथे काय येईल, 52.0 रुपीज येईल. 1%ला काय येईल, तर 5.20 रुपीज येईल, बरोबर आहे. आता या गोष्टी तुम्हाला लगेच सॉल्व्ह करता येईल, कारण याचे 2-4 प्रश्न आपण सॉल्व्ह केले. आता येऊ 29 कडे. 29%ला कसं लिहिता येतो, 30% मायनस 1%, बरोबर आहे का. आणि 30%ला कसं लिहिता येतं, 10% इंटू 3. 10% आपल्याला माहिती आहे, 10% किती आहे, 52 रुपीज इंटू 3. मग 52 इंटू 3 किती येतं, 2 3 जा 6, 5 3 जा 15, म्हणजे 156, बरोबर आहे का. ओके. आता इथे मायनस आपल्याला काय करायचं माहिती आहे, 1% मायनस करायचं. तर किती 1%, 5.20. तर 156 मायनस 5.20 किती येतं, तर 150.8. तर 29% ऑफ रुपीज 520 किती येतं, तर 150.80 और 8 रुपीज येतं. समजलं का इथे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला काही 3 क्वेश्चन्स दिले आहेत. ते 3 क्वेश्चन ॲज अ होमवर्क म्हणून सॉल्व्ह करा. आणि यात काही डाऊट्स असतील किंवा लेक्चरमध्ये देखील काही डाऊट्स असतील तर मला विचारा, मी रिस्पॉन्स नक्कीच करेल. तर आता विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ इथेच थांबूया. थँक्यू, नाईस डे, बाय.